जोगा परमानंद भक्त बारस्त ग्रामात होता राहत, अखंड आणि विरक्त वैराग्य भरित सर्वदा. बार्शी येथे संत जोगा परमानंद नावाचे एक विठ्ठल भक्त होऊन गेले. नामदेवाच्या समकालीन परिवारातील संत म्हणून जोगा परमानंद यांचा उल्लेख आहे. त्यांचे स्वतःचे नाव जोगा होते, तर त्यांच्या गुरुचे नाव परमानंद होते, म्हणून त्यांचे नाव जोगा परमानंद असे सर्वांना परिचित झाले. जोगा परमानंद हे बार्शी येथे राहत असत. ते पंढरपूरच्या पांडुरंगाचे निश्चिम परम भक्त होते. ते भगवंताची नित्यनेमाने भक्ती करीत असत. ते विठ्ठलाचे निश्चिम भक्त असल्यामुळे त्यांची सर्वव्यापी आणि विशाल दृष्टी होती. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी त्यांना चांगल्या ज्ञात होत्या. या साधू व वैराग्य वृत्तीने ते लोकांच्या आदरास पात्र झाले. जोगा परमानंद वृत्तीने अतिशय विरक्त होते. त्यांनी कायम साधुत्व स्वीकारले होते. त्यांनी जीवनभर कशाचीही लालसा धरली नाही. ते अतिशय सत्वशील साधुपुरुष म्हणून मानले जात असत. त्यांचा सदा सर्व काळ भजनात जात होता. असे ते पंढरीच्या विठ्ठलाचे निष्ठावान उपासक असल्याने प्रत्यक्ष ईश्वरानेच सांगितलेली गीता यावर त्यांची फार मोठी श्रद्धा व प्रेम होते. त्यामुळे भगवद्गीता त्यांनी तोंडपाठच केली होती. एवढंच नाही तर ते त्या गीतेतील तत्वज्ञानाप्रमाणे दैनंदिन जीवन जगत होते. त्यातच त्यांचा पारमार्थिक आनंद त्यांना दिसत होता. तो पारमार्थिक आनंद शोधण्यासाठी ते रोज भगवंताच्या मंदिरात जात आणि भगवद्गीतेचा एक श्लोक ते म्हणायचे आणि एक एक नमस्कार जमिनीवर घालीत देवळाकडे जायचे. असा त्यांचा नित्याचा क्रम असायचा. एके दिवशी काही श्रीमंत व्यापारी महाद्वारे आले. त्या दिवशी खूप पाऊस पडला होता. सर्वत्र चिखल साचला होता. त्या चिखलातून नित्यनेमाप्रमाणे जोगा परमानंद साष्टांग नमस्कार घालत आहे हे पाहून त्या व्यापाऱ्यांना आश्चर्य वाटले. त्यांना जोगा परमानंदाबद्दल सहानुभूती वाटली. त्यांनी एका दुकानातून थाटाचा भरजरी पितांबर विकत घेतला व नको नको म्हणत असतानाही तो पितांबर त्यांनी जोगा परमानंदाला नेसविला. त्या व्यापाऱ्यांजवळील पितांबर घालण्याची इच्छा नसतानाही कसा तरी तो पितांबर नेसून जोगा परमानंदांनी पुन्हा नमस्कार घालण्यास सुरुवात केली. तेव्हा आपले नवीन वस्त्र धुळाने मरतील म्हणून त्या नवीन वस्त्राच्या मोहात पडून जोगा परमानंद यांनी देवळाकडे जाताना नमस्कार जरा हळूहळू घातले. त्यामुळे त्यांना मंदिरात पोहोचण्यास बराच उशीर झाला. रोजच्या प्रमाणे नमस्कार घातले पाहिजेत तसे ते घातले जाईनात. दुपारचे 12 वाजले तरी 700 नमस्काराची संख्या पुरी झाली नाही. त्याबद्दल जोगा परमानंदाला खूप वाईट वाटले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या नित्याचे नमस्कार पूर्ण न होण्यास हा नवा पितांबरच कारणीभूत ठरला आहे. या पितांबराचा आपणास मोह पडल्याने आपले नित्याचे नमस्कार पूर्ण झाले नाही. भगवंताच्या भक्तीची पूर्तता झाली नाही. देवळातील आरतीची वेळ साधता आली नाही. त्यामुळे जोगा परमानंद मनात फार खिन्न झाला आणि त्यांनी याबद्दल देहाला दंड द्यायचे ठरवले. तेव्हा त्यांनी एका शेतकऱ्याकडून किमतीमोल पितांबराच्या बदल्यात 2 बैल घेतले. त्यानंतर बैलाच्या जुवास 2 बाजूस दोऱ्या बांधल्या. त्या स्वतःच्या पायात अडकविल्या. बैलाच्या पाठीवर चापकाचे फटकारे मारले. फटके मारताच बैल एकदम उधळले आणि वाट फुटेल तिकडे बैल पडू लागली. बैलामागे ते ओढले गेले. त्यामुळे जोगा परमानंदांना खूप मोठ्या जखमा झाल्या. कातडी सोलून शरीर रक्तभांबाळ झाले. तरी ते सर्व दुःख बाजूला करून भगवंताच्या नामचिंतनात तल्लीन झाले होते. या सर्व अपघातामुळे त्यांचा प्राण जाण्याची वेळ आली होती. प्राण कंठासी आला तरी कंठी प्राण धरून जोगा परमानंदाचे पांडुरंगाचे सतत स्मरण चालूच होते. शेवटी पांडुरंगास आपल्या भक्ताची दया आली. देवाने ताबडतोब तेथे धाव घेतली. बैलाचे दोर तोडले. बैलांना सोडून दिले. स्वतःच्या हाताने जोगा परमानंदाला पाणी दिले. नंतर त्यांच्या संपूर्ण शरीरावरून हात फिरवला. यामुळे त्यांची शरीरकांती पूर्व जशी ती तैशी झाली. ते पूर्वीप्रमाणे सुंदर दिसू लागले व स्वतः विठ्ठलाने आपल्याला दर्शन दिल्याबद्दल ते स्वतःला धन्य मानू लागले. अशा प्रकारे भगवंताच्या भक्तीची पूर्तता झाली नाही म्हणून संत जोगा परमानंदाने आपल्या शरीराला वेदना दिल्या आणि त्या वेदनातून मुक्त करून श्री विठ्ठलाने जोगा परमानंदाला दर्शन देऊन त्यांचा उद्धार केला. संत जोगा परमानंदाचे एकूण 6 अभंग रचना उपलब्ध आहेत. संत जोगा परमानंद यांची जन्मतिथी उपलब्ध नाही. समाधी सत्काळ माघ वद्य चतुर्थी शके 1260 इसवी सन 1338 मध्ये आहे. असे महान विठ्ठल भक्त संत जोगा परमानंद महाराज यांचे चरित्र तुम्ही ऐकले. ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच संत चरित्र तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.